नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय कुमार गोसावी. कंबाईंड पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणारा घटक आपण सध्या कव्हर करतोय आणि हा घटक तुम्हाला अनअकॅडमी हे जे गुगल प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करायचं आहे. अनअकॅडमी ॲपच्या माध्यमातून आपण दररोज 2 लाईव्ह सेशन तिथं कंडक्ट करत असतोय. म्हणजे दुपारी 1 वाजता जे लेक्चर होतं ते कंबाईंड पूर्व रॅपिड फायर 50 प्रश्नोत्तरांच्या संदर्भात आणि रात्री 9 वाजता जे लेक्चर होत असतं ते कंबाईंड पूर्व टेस्ट सिरीजसाठी असतं. ठीक आहे, हे 2 लेक्चरची सिरीज आपण 19 जुलैपासून सुरू केले. जे आणखी विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ इच्छितात तर त्यांनी टेलिग्राम चॅनल आहे MPSC ट्रिक्स या नावानं टेलिग्राम चॅनल, याच्यामध्ये जॉईन व्हा, लाईव्ह क्लासमध्ये पार्टिसिपेट व्हा. तुमचा स्कोअर तिथं आल्यानंतर प्रश्न झाल्यानंतर शेवटी कळतो किती बरोबर किती चुकले, हा सगळा घटक तुम्हाला तिथं मिळून जाईल. बरं, हे सगळं काय आहे फ्रीमध्ये, तर तुम्ही नक्की अटेंड करा. अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि ह्या ठिकाणी जी MPSC ट्रिक्स म्हणून सर्च केलेला टेलिग्राम चॅनल आहे याच्यावर जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलमध्ये लोगो जो आहे तो सक्सेस असा असलेला लोगो आहे, तिथं तुम्ही जॉईन व्हा. तिथं अपडेट, नोटिफिकेशन, लिंक हे सगळ्या गोष्टी मिळतात. PDF सुद्धा तिथं शेअर केली जाते. ठीक आहे, तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपला जो लेसन आहे ते इथं सुरुवात करूया. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, अनअकॅडमी ॲप गुगल प्ले स्टोरवरून तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. अनअकॅडमी, ठीक आहे, याच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. आपला आजचा पहिला प्रश्न आहे. तुम्हाला 3 विधानं दिलीत आणि म्हटलं होतं कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. ठीक आहे, पहिलं विधान बघा, एक व्यक्ती जर 1 वर्षाच्या कालावधीत बेरोजगार असेल तर ती सामान्य दर्जाची निर्देशक असते. म्हणजे युज्युअल प्रिन्सिपल, म्हणजे बेरोजगारीच्या बाबतीमध्ये असणारे 3 घटक, युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस, करंट वीकली स्टेटस आणि करंट डेली स्टेटस, याच्या संदर्भातली ही विधान आहेत. पहिलं विधान काय म्हटलंय, एक व्यक्ती जर 1 वर्षाच्या कालावधीत बेरोजगार असेल म्हणजे जनरल सांगितले, म्हणजे ही सामान्य दर्जाची निर्देशक असते. विधान बरोबर आहे. दुसरं विधान आहे, एक व्यक्ती जर एका आठवड्याच्या काळात 1 तास बेरोजगार असेल, एका आठवड्याच्या काळात 1 तास बेरोजगार असेल तर त्याला करंट वीकली स्टेटस असं म्हटलं जातं किंवा त्याला CWS असं म्हटलं जातं, म्हणजे चालू आठवडा दर्जाची निर्देशक असं म्हटलं जातं. म्हणजे हे सुद्धा विधान बरोबर आहे. तिसरं विधान बघा, एक व्यक्ती जर आठवड्याचे 7 दिवस बेरोजगार असेल तर ती चालू दैनंदिन दर्जाची निर्देशक, म्हणजे करंट डेली स्टेटस, म्हणजे या ठिकाणी सुद्धा तुमचं बरोबर आहे. वरीलपैकी सर्व हे तुमचं असणार आहे उत्तर या ठिकाणी. हा आयोगाला विचारलेला प्रश्न होता. नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन आणि CSO यांचं विलिनीकरण याच्यासाठी सरकारने एक संस्था स्थापन केली आहे. विलिनीकरण होऊन कोणती संस्था असणार आहे ती नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस, काय असणार आहे, NSO नावाची संस्था, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या विकासाच्या संदर्भात डॉक्टर कलाम यांनी स्वीकारलेल्या प्रतिमानात कोणत्या घटकांचा समावेश होतो? भौतिक, इलेक्ट्रॉनिक, ज्ञान व आर्थिक जोडणी, खाजगी क्षेत्रावर नियंत्रण, दारिद्र्याचं निवारण आणि शेती क्षेत्राचा विकास. म्हणजे तुम्हाला प्युरा योजना म्हटलं जातं, डॉक्टर अब्दुल कलाम यांची. ठीक आहे, पुरा म्हणजे काय, प्रोव्हाइडिंग अर्बन अम्युनिटीज टू रुरल एरिया. प्युरा, PURA असंच त्याचे फुल फॉर्म येतो. प्युरा योजना म्हणजे काय, प्रोव्हाइडिंग अर्बन अम्युनिटीज टू रुरल एरियाज. प्रोव्हाइडिंग अर्बन अम्युनिटीज टू रुरल एरियाज म्हणजे यामध्ये एकूण 5 कनेक्टिव्हिटी कन्सिडर होतात. 5 कनेक्टिव्हिटी म्हणजे कोणती, फिजिकल कनेक्टिव्हिटी म्हणजे भौतिक जोडणी हा महत्त्वाचा घटक येतो. म्हणजे ज्या ग्रामीण भागांना शहरी भागासारख्या सुविधा पुरवणं म्हणजे ह्या भौतिक जोडणीच्या माध्यमातून. दुसरं म्हणजे इकॉनॉमिक कनेक्टिव्हिटी म्हणजे इलेक्ट्रॉनिक कनेक्टिव्हिटी म्हटलं जातं, याच्या माध्यमातून. ज्ञान म्हणजे नॉलेज कनेक्टिव्हिटी याच्या माध्यमातून. आर्थिक कनेक्टिव्हिटी म्हटलेलं आहे ती सुद्धा त्यामध्ये कन्सिडर होते. म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक, नॉलेज, इकॉनॉमिक किंवा स्पिरिच्युअल कनेक्टिव्हिटी म्हटलं जातं, म्हणजे ह्या कनेक्टिव्हिटींचा समावेश होतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. फिजिकल, इकॉनॉमिक, नॉलेज ह्या पद्धतीनं कनेक्टिव्हिटी आहे. ठीक आहे, म्हणजे ग्रामीण भागाला शहरी भागासारख्या सुविधा प्रोव्हाइड करणं म्हणजे प्युरा स्कीम. ओके, अब्दुल कलाम यांची. पुढचा प्रश्न आहे, हा निर्देशांक सर्वप्रथम 2010 मध्ये प्रसिद्ध झाला. 1997 पासून जाहीर होत असलेल्या मानवी दारिद्र्य निर्देशांकाची जागा घेतली. कोणता निर्देशांक आहे? मानवी दारिद्र्य निर्देशांक म्हणजे ह्युमन पॉवर्टी इंडेक्स किंवा त्याला आपण HPI असं म्हणतो. ठीक आहे, आणि यानं कशाची जागा घेतली, तर यानं जागा घेतली बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, म्हणजे MPIनं HPIची जागा घेतली. मग HPI म्हणजे ह्युमन पॉवर्टी इंडेक्स किंवा त्याला मानवी दारिद्र्य निर्देशांक म्हटलं जातं. हा 1997 पासून काढला जातोय आणि 2010 मध्ये काय झालं तर त्याच्या जागी मल्टी डायमेन्शनली पॉवर्टी इंडेक्स हा निर्देशांक काढायला सुरुवात झाली, म्हणून त्याला बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक असं म्हटलं जातं.
आता मी जर तुम्हाला असं विचारलं, हा लिंग असमानता निर्देशांक म्हणजे जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स हा केव्हापासून काढला जातोय, तुमचं उत्तर काय असेल? तर इथं जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स हा केव्हापासून काढला जातोय, तर हा 2010 पासून काढला जातोय. हे पण इथं लक्षात असू द्या. मग ह्या जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्सनं कशाची जागा घेतली, तर जेंडर बेस्ड डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे त्याला GDI म्हटलं जातं, हा निर्देशांक जो होता, आणि दुसरा होता GEM म्हणजे जेंडर इम्पॉवरमेंट मेजर, यांची जागा घेतली. म्हणजे जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्सनं जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, जेंडर इम्पॉवरमेंट मेजर यांची जागा घेतली. ते निर्देशांक कधी सुरुवात केली होती? 1995ला. म्हणजे इथं हा घटक सुद्धा तुम्हाला लक्षात घेणं महत्त्वाचं ठरेल. पुढचा प्रश्न आहे, भारतातील बेरोजगारीच्या संदर्भात कोणतं विधान खरं नाही ते ओळखा. आता भारतातील बेरोजगारी बघा, भारतात अजून छुपी बेरोजगारी आहे, बरोबर आहे. भारतात चक्रीय बेरोजगारी सायक्लिकल एम्प्लॉयमेंट असं आहे का? हे विकसित देशामध्ये पाहायला मिळते. कुठं? विकसित. त्याच्यामुळे भारतात चक्रीय बेरोजगारी नाही, म्हणजे हे खरं नाही आहे विधान. ओके, भारतातली बेरोजगारी म्हटलं तर ती स्ट्रक्चरल एम्प्लॉयमेंट आहे, संरचनात्मक असणारी बेरोजगारी, हे तुम्हाला इथं लक्षात असू द्या. भारतातील रोजगारविषयक आकडेवारी गोळा करणारी NSSO म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन महत्त्वाची संस्था आहे. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण भारतात चक्रीय बेरोजगारी नाही आहे. चक्रीय बेरोजगारी हे विकसित देशामध्ये असते. ओके, विकसनशील देशामध्ये नसते. भारत विकसनशील देशामध्ये येतो त्यामुळं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 19 जुलै 1969 रोजी डॅश डॅश कोटीपेक्षा अधिक ठेवी असलेल्या 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. किती कोटीपेक्षा अधिक ठेवी होत्या? 1969ला जेव्हा बँकांचं राष्ट्रीयकरण झालं तेव्हा तिथं 50 कोटी रुपयापेक्षा अधिक ठेवी होत्या. दुसरं राष्ट्रीयकरण झालं तिथं ते होतं 15/4/1980 म्हणजे 15 एप्रिल 1980ला ते राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. आणि त्या ठिकाणच्या ठेवी म्हटलं, किती बँका होत्या त्यावेळी? 6 होत्या. अगोदर होत्या 14, नंतर 6. आणि किती कोटी रुपयापेक्षा अधिक ठेवी असणाऱ्या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, तर तिचा आकडा येतो 200 कोटी रुपयापेक्षा अधिक ठेवी असणाऱ्या बँकांचं राष्ट्रीयकरण. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 200 कोटी म्हटलं तर ते 15 एप्रिल 1980ला. दोन्ही घटक लक्षात आले. 19 जुलै 1969 14 बँकांचं राष्ट्रीयकरण, 50 कोटी रुपयापेक्षा अधिक ठेवी. 15 एप्रिल 1980 6 बँकांचं राष्ट्रीयकरण, 200 कोटीपेक्षा अधिक ठेवी. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश यांनी खर्चाची पातळी वापरताना महागाई ठरवताना शेतमजुरासाठीच्या किंमत निर्देशकाचा वापर करण्याची शिफारस केली. तुम्हाला काय म्हटले? खर्चाची पातळी महागाई ठरवताना शेतमजुरासाठीच्या किंमत निर्देशकाची म्हणजे तुमचं PK बर्धन या ठिकाणी उत्तर असलं पाहिजे. PK बर्धन. आता PD ओझा आणि यांनी दांडेकर व्रत यांनी जो कॅलरीचा निकष म्हटलं 2250 कॅलरी, ओके, हा निकष होता. ह्या दोघांसाठी सेम होता, हे एक लक्षात घ्या. दुसरं नाव आहे ते म्हणजे पॉवर्टी गॅप. बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलं तर पॉवर्टी गॅप इंडेक्स किंवा पॉवर्टी गॅप ही संकल्पना कोणी मांडली, तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? पॉवर्टी गॅप जर म्हटलं गौरव दत्त आणि मार्टिन रेव्हिलिन. लक्षात घ्या, पॉवर्टी गॅप ही संकल्पना कोणी मांडली? गौरव दत्त आणि मार्टिन रेव्हिलिन. हे तुमचं काय असलं पाहिजे? त्या ठिकाणी उत्तर असलं पाहिजे. याच्यावरही थोडंसं फोकस करा, परीक्षेला याच्यावर बऱ्याच वेळा विचारलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, विकासाच्या अर्थशास्त्रात उत्पन्नाच्या असमानतेचं विश्लेषण करणाऱ्या वक्राला काय म्हणतात? विकासाच्या, ओके, ते म्हणजे काय? तर काय येणार सांगा? विकासाच्या अर्थशास्त्रात उत्पन्नाच्या असमानतेचं विश्लेषण करणारं लॉरेन्झ वक्र. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, शासनानं गरिबी निर्मूलनासाठी केलेल्या विशेष उपाययोजनाबाबत अयोग्य पर्याय निवडा. अयोग्य कोणता आहे? राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम कामाच्या बदल्यात आणणे, बरोबर आहे. त्यानंतर स्वयंरोजगारासाठी ग्रामीण युवकांना प्रशिक्षण म्हणजे स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण म्हणतोय, जवाहर रोजगार योजना बरोबर येतं. पण इथं लक्षात घ्या, हे 3 म्हणजे काय आहे? स्वयंरोजगारासाठी ग्रामीण युवकांना प्रशिक्षण म्हणजे ट्रायसेम योजना आहे बघा, ट्रायसेम TRYSEM म्हणतो आपण, ती योजना 15 ऑगस्ट 1979ला ही योजना सुरुवात करण्यात आली होती. आता एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजे त्याला IRDP म्हणतो, 2 ऑक्टोबर 1980ला सुरुवात झाली होती. मग हे काय पदवीधरांना स्वयंरोजगारासाठी मदत आहे का? नाही. ओके, एकात्मिक ग्रामीण विकास त्याच्यासाठी येत नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या नावाचे पुस्तक कोणी लिहिले? इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया रमेशचंद्र दत्त. ओके, रमेशचंद्र दत्त. आता तुम्हाला M विश्वेश्वरैया यांचं नाव दिसतंय. M विश्वेश्वरैया म्हणजे प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया. कोणता ग्रंथ आहे त्यांचा? प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया हा ग्रंथ M विश्वेश्वरैया यांचा आहे.
त्यानंतर दादाभाई नौरोजी म्हटलं पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. दादाभाई नौरोजी म्हटलं पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया त्यांचा ग्रंथ. PC महालनोबिस म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समिती की जे ऑगस्ट 1949मध्ये स्थापन करण्यात आली होती. ऑगस्ट 1949. ओके. धनंजयराव गाडगीळ आणि FKRV राव हे त्याच्यामध्ये असलेले इतर सदस्य होते. अध्यक्ष होते PC महालनोबिस. हे महत्त्वाचं आहे, ठीक आहे, कारण राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या शिफारशीमुळेच NSSO म्हणतो आपण, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन असेल किंवा सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस असेल, या संस्थांची स्थापना झालेली होती. त्यामुळे हे घटक लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची गणना. राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीचे प्रतिपादन म्हणून राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीचे जनक कोणाला म्हणून ओळखलं जातं, तर इथं तुम्हाला धनंजयराव गाडगीळ येणार नाही, महालनोबिस येणार नाही, कारण PC महालनोबिस हे राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष होते आणि हे दोघंजण सदस्य होते. पण राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीचे जनक म्हटलं की डॉक्टर FKRV राव, कारण सायंटिफिक मेथडनं त्यांनी त्या ठिकाणी उत्पादन जे मोजलेलं होतं, राष्ट्रीय उत्पन्न होतं ना, त्याचं मोजमाप केलं होतं. म्हणून डॉक्टर FKRV राव यांना काय म्हटलं जातं, राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीचे जनक. हा मुद्दा इथं महत्त्वाचा आहे. आणि जर तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न समिती म्हटलं तर PC महालनोबिस अध्यक्ष, FKRV राव आणि धनंजयराव गाडगीळ हे काय असणार आहेत, सदस्य. समजा मी तुम्हाला असा प्रश्न विचारला, धनंजयराव गाडगीळ हे कोणत्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा त्यांनी तयार केला. धनंजयराव गाडगीळ म्हटलं की 4थी पंचवार्षिक योजना की जी 1969 ते 74च्या पिरियडमध्ये आयोजित करण्यात आलेली होती किंवा तिथं शेड्यूल होती, ती म्हणजे 4थी पंचवार्षिक योजना. हेही तुम्हाला तिथं लक्षात ठेवावं लागेल. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट बिल म्हणतो, याचं कोणतं उद्दिष्ट नाही आहे. आता हे कशासाठी होतं, तर महसुली तूट आहे याचं पूर्णपणे संपवायची, राजकोषीय तूट कमी करणं आणि जो सार्वजनिक कर्ज वाढत चाललंय त्याला आळा घालणं, याच्यासाठी हे FRBM ॲक्ट मांडण्यात आला होता. तुम्हाला परीक्षेला काय विचारलं होतं माहिती आहे का, FRBM ॲक्ट हा कोणत्या वर्षीचा आहे, तर तो ॲक्ट आहे 2003चा आणि याची अंमलबजावणी कधी झाली, तर 5 जुलै 2004. 5 जुलै 2004ला FRBM ॲक्टची अंमलबजावणी. हे 2 पॉईंट इथं लक्षात घ्यायचं. परत एकदा सांगतो, FRBM ॲक्ट कधीचा, 2003चा. अंमलबजावणी म्हटलं तर 5 जुलै 2004चा. हे इथं लक्षात असू द्या, महत्त्वाचा घटक आहे. ओके. आणि याच्यातून काय, जे महसुली तूट आहे हे पूर्णपणे उच्चाटन करायचं, राजकोषीय तूट आहे ती कमी करायचं आणि जो वाढता सार्वजनिक कर्ज आहे त्याला आळा घालायचा. ही महत्त्वाची उद्दिष्ट या FRBM ॲक्टची होती. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे सन 1987-88 नंतर सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण अंमलात आलं. म्हणजे 87-88 नंतर सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण कसं, तर हे नियोजित किंवा अनियोजित खर्च म्हणतो. कारण 1987-88 पूर्वी त्याचं वर्गीकरण कसं असायचं, नागरी खर्च, संरक्षण खर्च, राज्यांना दिली जाणारी अनुदानं, अशा पद्धतीनं होतं. म्हणून 87-88 नंतर काय झालं, नियोजित आणि अनियोजित खर्च असं आपण म्हणू शकेल. ठीक आहे. ओके. आजच्या घटकामधून इकॉनॉमिक्समध्ये असलेले काही महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. दुसरं म्हणजे तुम्हाला अगोदर लेक्चरच्या अगोदर जे सांगितलं त्या पद्धतीनं लाईव्ह क्लासला नक्की अटेंड करा. ठीक आहे. सोमवारी म्हणजे नेक्स्ट लाईव्ह क्लास जो असेल दुपारी 1 वाजता आणि रात्री 9 वाजता, त्याच्यासाठी हा टेलिग्राम चॅनल आहे, या ठिकाणी नक्की जॉईन व्हा. ओके. थँक्यू.